अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका खाजगी यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून जी काही सुटका झाली त्याबाबत एक मोठा दावा केलेला आहे. आग्र्याहून सुटका होताना छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही पेटाऱ्यातून वगैरे आले नाहीत, तर त्यांनी चक्क लाच दिली आणि अधिकृतपणे तिथून बाहेर पडले, अशा पद्धतीचा एक मोठा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला. आणि याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आहेत. बोलूयात. खरं तर आपण बघितलं कशा पद्धतीनं हा दावा केला गेलेला आहे, मोठा दावा म्हणावा लागेल. इतिहास नेमकं या सगळ्या आग्र्याच्या घटनेवर काय सांगतो? पुरंदरचा तह झाला आणि महाराज आग्र्याला गेले आणि औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा अपमान झाला म्हणून महाराजांनी तिथं ते जे काही दरबाराचे प्रोटोकॉल्स असतात ते मोडले आणि त्यामुळं महाराजांना औरंगजेबाच्या कैदेत पडावं लागलं. औरंगजेबानं ज्या ठिकाणी महाराजांना कैदेत ठेवलेलं होतं त्या ठिकाणावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था म्हणजे ती पळून जाऊ नयेत म्हणून केलेली होती. अत्यंत मजबूत एक प्रकारच्या त्यांना ह्याच्यामध्ये चौकीमध्ये ठेवलेलं होतं आणि शिवाजी महाराज या सगळ्या औरंगजेबाचं जे सगळं राजकारण आहे, औरंगजेबानं जे काय ज्या पद्धतीनं महाराजांना कैदेत ठेवलेलं होतं, म्हणजे सिद्दी फौलाद खान हा जो होता तो महाराजांच्या ह्याच्यावर होता, पहाऱ्यावर होता. त्यानंतर रामसिंगाचे सैनिक होते, मीना सैनिक होते, रामसिंगाचे राजपूत सैनिक होते. या सगळ्या 3 स्तरीय ह्याच्यातून महाराजांना बाहेर पडणं खूप अवघड गोष्ट होती आणि महाराज नुसते एकटे नव्हते. महाराजांच्या बरोबर शंभूराजे सुद्धा होते बालवयाचे. या दोघांना बाहेर पडायचं होतं म्हणून महाराजांनी त्यावेळेला सगळ्याच गोष्टी महाराजांच्या अकल्पनीय आहेत. तुम्ही बघता की महाराजांनी अनेक वेळा जगाला कुणाला वाटणार नाही अशा गोष्टी केल्या आणि महाराज संकटातून पार झाले. तशीच ही गोष्ट महाराजांनी केली आणि महाराज 17 ऑगस्टला आग्र्याच्या ह्याच्यातून सुटून बाहेर पडले. लगेचच औरंगजेबाला खबर लागलेली आहे, कारण सिद्दी फौलाद खानानं ही खबर औरंगजेबाला दिली आणि शिवाजी महाराज निसटले म्हटल्यानंतर औरंगजेबाचा तिळपापड झाला. त्यानं त्याच वेळेला अनेक दिशेंना शिवाजी महाराजांनी परत जाऊ नये स्वराज्यामध्ये म्हणून अनेक दिशांना स्वतःचं सैन्य पाठवलं आणि जिथं दिसेल तिथं शिवाजी महाराजांना दस्त करायची आज्ञा त्यांनी दिल्या आहेत. ही सगळी माहिती आपल्याला आय विटनेसद्वारे मिळते. इतिहास हा मी सांगतोय म्हणून होत नाही. इतिहास हा पुराव्याच्या आधारावर सांगावा लागतो, कागदपत्रांच्या आधारावर सांगावा लागतो. तर शिवाजी महाराजांच्या या आग्र्याचं जे सगळं निसटण्याचं जे प्रकरण आहे ते सगळं त्यावेळेच्या समकालीन राजस्थानी कागदपत्रातून जी डिंगल भाषेतली कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ती कागदपत्र जदुनाथ सरकार यांनी खूप वर्षापूर्वी ही प्रकाशित केलेली आहेत. शिवाजी व्हिजिट टू आग्रा नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ती डिंगल भाषेतली कागदपत्र देवनागरीमध्ये त्याच भाषेमध्ये आणि त्यानंतर त्याचं इंग्लिशमधलं भाषांतर असं प्रकाशित केलं आहे. ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की महाराजांनी औरंगजेबाच्या मगरमिठीतून अत्यंत मुत्सद्दीगिरीनं आणि धाडसानं सुटका करून घेतले आणि त्यानंतर मग आपल्याला जेदे शकावली, जेदे करीना आहे, सभासद बकर आहे, त्यानंतर महाराजांचं स्वतःचं एक पत्र आहे. हे सगळी साधनं आपण ज्यावेळेला बघतो किंवा त्यावेळेच्या औरंगजेबाच्या दरबारातले अखबारात आहेत दररोजचे रिपोर्ट करणारे की महाराज हे औरंगजेबाच्या त्या आग्र्याहून निसटले आणि राजगडावर आले. ही त्यावेळीची सामान्य घटना नव्हती, ती अद्वितीय घटना होती आणि लाच देऊन वगैरे आले हे जे काय म्हणणं आहे ते अत्यंत चुकीचं आणि खोडसाळपणाचं आहे. लाच देऊन आले असते तर मग नंतर जी काय पत्र सांगतात आपल्याला की जिथं सापडतील तिथं दस्त करा, महाराजांना मराठा जिथं दिसल तिथं त्याला अटक करा, अशी फरमानं होती. ही कशासाठी मग गेली नंतर? आणि महाराजांना तसं असतं तर महाराज आग्र्याहून निसटले आणि त्यांना महाराष्ट्रात यायला जवळजवळ 4 महिने लागले आहेत. 17 ऑगस्ट ते 21 नोव्हेंबर इतका कालावधी लागला. ऑगस्ट म्हणजे तिथून निसटले आणि नोव्हेंबरमध्ये महाराज आपल्या महाराष्ट्रात राजगडावर आले. म्हणजे राहुल सोलापूरकर यांचा दावा खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे की कारण हा सगळा दावा करत असताना त्यांनी त्या संदर्भातले काही पुरावे देखील असल्याचं म्हटलंय.
पुरावे असणं आणि पुरावे दाखवणं याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी लाच दिली महाराजांनी औरंगजेबाला आणि मग तिथून त्यांना लाच दिली म्हणून त्यांना सोडलं, हे म्हणजे खरं तर हास्यास्पद विधान आहे. अशा पद्धतीचं विधान होऊ शकत नाही, कारण संशोधकीय मांडणी करत असताना तुम्ही पुरावे, मी तुम्हाला सांगतो ना, ही कागदपत्र बघा, कागदपत्र जे काय सांगतात ते तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडं माझ्या अभ्यासानुसार नवीनच काय तर शोध लागला असेल, त्यांनी नवीनच कुठली कागदपत्र औरंगजेबाची शोधली असतील किंवा शिवाजी महाराजांची शोधली असतील तरच तो त्यांचा दावा सत्य ठरू शकतो. पण आत्तापर्यंतची या प्रकरणावरची जी कागदपत्र, जे पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यानुसार महाराज हे स्वतः तिथून मुत्सद्दीगिरीनं निष्ठून आलेले आहेत. कुठलीही लाच वगैरे हे काय प्रकरण झालेलं नाही. आणि औरंगजेब स्वतः कशाला लाच घेईल? नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की थेट औरंगजेब नाही, पण औरंगजेबाची बायको असेल, त्याचबरोबर काही जे प्रमुख सरदार होते त्यांच्याकरवी ही लाच देऊन त्यांनी आपली सुटका करून. राजधानीच्या शहरामध्ये औरंगजेब कमांडमध्ये आहे त्यावेळेला. औरंगजेब जर दुसरीकडे असता, काबूल कंदारकडं महाराष्ट्रात, आणि मग तिथली कमांड जर दुसऱ्या त्या बायकोला त्यानं दिले, खरं तर देतच नव्हते, मुघलांच्यात ती पद्धतच नव्हती, किंवा आणि वजिराकडं, त्या जाफर खान त्यावेळेला वजीर होता, त्याच्याकडं काहीतरी कमांड असेल तर तो शक्य होतं. पण स्वतः औरंगजेब आग्र्याच्या किल्ल्यात आहे आणि महाराज आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेर लगेचच तिथं कैदेत आहेत. असं असताना महाराज कुणाला तर लाच देतील आणि औरंगजेबाचे प्रधान असतील किंवा वजीर असेल, तो लाच घेईल आणि शिवाजी महाराजांना सोडून देईल. बरं, सोडून दिलं तर ते काय लगेच सोडून दिलं आणि विमानानं महाराष्ट्रात आले असं आहे का? त्यांना परत सगळा प्रदेश, हजारो किलोमीटर मैलाचा प्रदेश हा औरंगजेबाच्या ताब्यातून निसटून जाण्याचा होता. त्यामुळं त्यांनी वेषांतर केलं आहे, बैराग्याच्या वेशामध्ये, साधूंच्या वेशामध्ये महाराजांनी प्रवास केला आहे आणि मग ते इथं आलेले आहेत. हे जे काय त्यांचं सांगणं आहे, त्यांनी जर असं काय असतील तर ते खूप महान संशोधक आहेत आणि ते इतक्या महान संशोधकांनी इतकी वर्षामध्ये पुरावे स्वतःकडे कशासाठी ठेवले हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यांनी बाहेर आणले पाहिजेत. ते मोईन खान किंवा मोहसिन खान असं त्यांनी त्या सरदाराचं नाव घेतलंय, ज्याचं अधिकृत पत्र घेऊन महाराज बाहेर पडले. आता नवीनच सरदार त्यांनी पैदा केला असेल सोलापूरकरांनी, तर त्याला आपण काय करणार? कारण मोगल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम असते. औरंगजेब ह्याच्या पाहऱ्यावर कोण होतं? शिवाजी महाराजांच्या पाहऱ्यावर कोण होतं? एक रामसिंग होता, पण रामसिंगानं जामीन दिला होता, तरी पण रामसिंगाचं सैन्य आणि त्याची माणसं पाहऱ्यावर होती. त्यानंतर सिद्दी फौलाद खान होता, त्याच्याकडं सगळी कमांड होती ह्याच्यावर. हे नवीनच कोण कुठला खान हिने नवीनच पैदा केला इतिहासात, हे आमच्यासारख्या सामान्य इतिहास अभ्यासकांना तरी अजूनपर्यंत काही समजलेलं नाही आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने सांगितलं जातं, धान्याच्या पेटाऱ्यामधून बाहेर पडले, हा दावा खरा आहे का? कारण त्यांनी याला रंजकपणे हा थोडीशी कथा रंजक करण्यासाठी धान्याच्या पेटाऱ्यातून बाहेर पडले वगैरे असं म्हटलं. धान्याच्या पेठाऱ्यातून नाही, शिवाजी महाराजांनी आपली एक त्या ठिकाणी तिथले जे काय साधू संत आहेत, तिथले जे काय मंदिरं आहेत, तिथली दर्गे आहेत, तब्येत बरी नाही आहे, मला माझी तब्येत चांगली नाही आहे आणि मला बरं वाटावं म्हणून मिठाईचे पेठारे पाठवायला सुरुवात केलेले होते. आणि त्या पेठाऱ्यातूनच महाराज निसटून गेले असं शिवाजी महाराजांच्या समकालीन अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये सभासद हा खूप महत्त्वाचा आहे. सभासद बकरी खूप महत्त्वाची आहे, जी राजाराम महाराजांच्या आज्ञेनं लिहिली. त्यानं म्हटलंय, त्याला छेद देणारं अजूनपर्यंत कुणी म्हटलेलं नाही आहे. त्या पेठाऱ्यांचा उल्लेख हा तिथून आलाय. त्यामुळं आपल्या जे मराठी साधनं जे सांगतात ती तशीच आहेत. रंजकता आणली असेल तर मग ती त्याच वेळा आणले, मग त्यावेळेला लोकांनी थांबवलं का नाही त्यांना? खरं तर ते त्यावेळीच्या पेठारे हे खूप मोठे असायचे. आजसुद्धा तुम्ही बघा, आपल्या जुन्या घराण्यातून जर मोठ्या मोठ्या पेठारे असायचे, त्याच्यामध्ये माणूस सहज बसू शकत असायचा आणि ती वाहन नेण्याची साधनं असायची. आणि एवढ्या मजबूत पहाऱ्यातून निसटणं, हे वेषांतर करून निसटणं एवढं सोपं नव्हतं, कारण खूप जवळचे पहारे होते आणि त्याच्यामध्ये अशी कुठली तर क्लुप्ती काढावी लागणार होती, युक्ती काढावी लागणार होती की जी शत्रूला चकमा देऊ शकते. आणि त्या धाडसाच्या युक्तीतूनच महाराज तिथून पहाऱ्यातून बाहेर पडले
आणि तिथून मग त्यानंतर आग्र्याहून राजगडपर्यंतचा प्रवास हा खूप धीराचा होता, खूप मुत्सद्दीगिरीचा होता, युक्त्यांनी भरलेला होता. आणि जगामधल्या ज्या महान सुटका आहेत त्याच्यामधली ही एक सुटका आहे. द ग्रेटेस्ट एस्केप असं म्हटलं जातं आग्र्याहून महाराज जे आले त्याला. आणि अशा ज्या महान सुटकेला, अशा महान शिवाजी महाराजांचा तो एक पराक्रम आहे, त्या पराक्रमाला लाच देऊन सुटले असं का म्हटलं जातं. आणि अचानकच कुठनं त्यांच्या डोक्यातनं आलं आणि नवीन कुठला इतिहास त्यांनी वाचला आहे हे जरा महाराष्ट्रानं आणि सरकारनं सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. पण त्यांच्या दाव्यामुळं नवीन संभ्रम निर्माण झाला आहे, वाद देखील यावरनं होऊ शकतो. काय नेमकं कारण वाटतं? आत्ताच तुम्ही ज्या पद्धतीने शंका व्यक्त केली, आत्ताच का हा त्यांना दावा करावा असं वाटलं? काय तुम्हाला नेमकं काय कारण वाटते मग इतिहास अभ्यासक? नाही, मुळात ते तर इतिहासाचे ते काय अभ्यासक आहेत असं मला वाटत नाही. ते जरी व्याख्याने देत फिरत असले तरी त्यांना इतिहास कशाशी खातात हे माहीत नाही. इतिहास बोलणं आणि लिहिणं याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. खरं तर शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून ते महाराष्ट्राला माहीत झाले. पण त्यांची जर विधानं बघितली तुम्ही मधल्या ह्या 6 वर्षभरामधली, 2 वर्षातली, ती यूट्यूबला सुद्धा आहेत, तर ती अत्यंत शाहू विचाराच्या विरोधातली सुद्धा विधानं आहेत. शाहू विचाराच्या विरोधातले विचार त्यांनी मांडलेले आहेत आणि प्रसिद्धीसाठी ते असं करत असावेत असं मला वाटतं. पण महाराष्ट्रानं हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे. नाहीतर उद्या शिवाजी महाराजांच्या अशा सगळ्याच महान पराक्रमी ज्या प्रेरणादायी ज्या घटना आहेत, प्रसंग आहेत, याच्या विषयावर कोणीही उठेल, काहीही लिहील, काहीही बोलेल आणि मग मनामध्ये लोकांचे संभ्रम निर्माण होतील. असं होऊ नये, असं काळजी महाराष्ट्रानं घेतली पाहिजे. तर पहिला पण हे होते इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका ही एक इतिहासातील मोठी घटना आहे आणि त्या संदर्भात अशा पद्धतीची वक्तव्य करणं बरोबर नाही आणि याची गांभीर्यानं दखल महाराष्ट्राच्या जनतेनं देखील घेतली पाहिजे, अशा पद्धतीचं एक मत या निमित्तानं इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.